तर इथे ही कोथिंबीर वडी बघा दिसायला अगदी सुरेख दिसते आहे आणि मस्त कुरकुरीत अशी ही झालेली आहे। तर बाजारामध्ये भरपूर कोथिंबीर आहे, स्वस्तही आहे। तर आज आपण अशा प्रकारे मस्त वरून कुरकुरीत आणि आतून अगदी खुसखुशीत अशी कोथिंबीर वडी कशी तयार करायची ते बघूया। तर कोथिंबीर वडी खाताना आपल्याला ती घशामध्ये अडकल्यासारखी होते। तर हे कशामुळे होते? तर त्यामधल्या पिठाच्या प्रमाणामुळे। तर आज आपण अगदी योग्य प्रमाण घेऊन कोथिंबीर वडी कशी तयार करायची ते बघणार आहोत। चला तर रेसिपी सुरू करूया। तर त्यासाठी इथे मी एक जुडी कोथिंबीर स्वच्छ निवडून घेतलेली आहे। तर आधी आपण ही स्वच्छ अशी धुवून घेऊया। तर भरपूर पाणी घालून ही आपल्याला स्वच्छ खळखळ अशी धुवून घ्यायची आहे, म्हणजे त्यामध्ये जर माती वगैरे असेल तर ती निघून जाईल। तो कोथिंबीर धुवून आपल्याला एका चाळणीवरती ती व्यवस्थित निथळायला ठेवायची आहे, जेणेकरून त्यामधलं एक्स्ट्राचं जे पाणी आहे ते निथळून जाईल। तो कोथिंबीर स्वच्छ धुवून मी एका चाळणीवर निथळायला ठेवलेली आहे। एक 10 मिनिट याला आपण असंच ठेवून द्या। तर साधारण 10 ते 15 मिनिट झालेले आहेत। आता ही कोथिंबीर आपण व्यवस्थित अगदी बारीक अशी चिरून घ्यायची। तर जेवढी शक्य होईल तेवढी ती बारीक आपल्याला चिरून घ्यायची आहे। आता या पद्धतीने जर तुम्ही कोथिंबीर वडी बनवली तर तुम्ही एक जुडीची बनवा, 2 जुडीची बनवा, तुमचं पिठाचं प्रमाण अजिबात चुकणार नाही आणि कोथिंबीर वडी तुमची अजिबात घशामध्ये अडकल्यासारखी होणार नाही। ती अगदी खुसखुशीत अशीच तयार होणार। तर सगळी कोथिंबीर मी इथे बारीक अशी चिरून घेतली। आता ही आपल्याला एका वाटीच्या मदतीने मोजून घ्यायची। तर कोथिंबीर वाटीमध्ये भरताना अगदी दाबून भरायची आहे, म्हणजे आपलं प्रमाण अजिबात चुकणार नाही। तर इथे बघा एक वाटी कोथिंबीर आधी मी मोजून घेतली आणि ही दुसरी वाटी। तर जेवढी कोथिंबीर होती ती 2 वाट्या कोथिंबीर इथे आपली झालेली आहे। आता आधी आपण यासाठीचं वाटण तयार करूया। तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक 7-8 लसूण पाकळ्या, 2-3 हिरव्या मिरच्या आणि इथे बघा कोथिंबीरच्या ज्या जाड कोवळ्या काड्या आहेत त्या मी घेतलेल्या आहेत। तर त्याही या वाटणासोबत वाटून घेऊया। एक अर्धा चमचा जिरे घेतलेले आणि अर्धा चमचा ओवा। तर पाणी न घालता याचं मी जाडसर असं इथे वाटण बनवून घेते। तर वाटण तयार झालेलं आहे। आता हे वाटण या कोथिंबीरमध्ये सगळं घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता इतर साहित्य बघूया। तर 1 ते 1.5 चमचा इथे पांढरे तीळ घेतलेले आहेत। त्याचबरोबर एक पाव चमचा हळद आणि पाव चमचा हिंग घालायचा आहे। एक छोटा चमचा लाल मिरची पावडर घातलेली आहे। आता इथे लाल मिरची पावडर नसेल घालायची तर नाही घातली तरीही चालेल। आता 1 ते 1.5 टेबलस्पून इथे मी तांदळाचं पीठ घातलेलं आहे। यामुळेच आपली कोथिंबीर वडी अगदी खुसखुशीत व्हायला मदत होते। चवीपुरतं मीठ घातलेलं आहे। तर इथे मी अर्धी वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर बेसन आपल्याला घ्यायचं आहे पाऊण वाटी। तर इथे जर आपण संपूर्ण बेसन पीठ जर वापरलं ना तर आपली कोथिंबीर वडी आतून जास्त तळली जात नाही, म्हणजे आतून थोडीशी आपली पिठाळ लागण्याची शक्यता असते। त्यामुळे आपण थोडंसं यामध्ये ज्वारीचं पीठ वापरलेलं आहे। तर पिठाचं प्रमाण कसं ठरवायचं? तर जेवढी कोथिंबीर घेतली आहे ना त्याच्या निम्म्याहून थोडंसं जास्त आपल्याला पिठाचं प्रमाण वापरायचं आहे। मग तुम्ही यामध्ये आणखी बाजरीचं पीठ ॲड केलं तरीही चालेल, पण पिठाचं प्रमाण आपल्याला निम्म्याहून थोडंसं जास्त घ्यायचं आहे। खूप जास्त यामध्ये पीठ घालायचं नाही आहे। तर आता बघा हे मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि अगदी थोडं थोडं पाणी घालून याचा आपल्याला घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे। आता कोथिंबीर जर आपण व्यवस्थित निथळून नाही घेतली तर पीठ आपल्याला जास्त लागू शकतं। त्यामुळे कोथिंबीर आपल्याला व्यवस्थित निथळून घ्यायची आहे। तर इथे बघा मी व्यवस्थित हा गोळा मळून घेतलेला आहे। यावरून आपण थोडंसं तेल लावून घेऊयात आणि छान एकसारखं याला करून घ्यायचं आहे। आता हे पीठ आपल्याला वाफवून घ्यायचं आहे। तर त्यासाठी बघा इथे मी एक केक टीन वापरलेला आहे। त्याखाली मी बटर पेपर लावून घेतलेला आहे। नसेल लावायचं तर तेल लावून घेतलं तरीही चालेल। आता यावरती हा गोळा व्यवस्थित आपल्याला पसरवून घ्यायचा आहे, छान थापून घ्यायचा आहे आणि आता हे आपण वाफवून घेणार आहोत। आता इथे मी एका भांड्यामध्ये पाणी 1 ते 1.5 ग्लास घेतलेला आहे। त्यामध्ये स्टँड ठेवायचं आहे आणि स्टँडवरती हा डबा ठेवून यावरती झाकण लावायचे आणि हे आता आपल्याला 12 ते 15 मिनिट वाफवून घ्यायचे। तर साधारण एक 12-13 मिनिटांनी यावरचं मी झाकण काढते। आता इथे बघा या पिठाचा रंग पूर्ण बदललेला आहे, म्हणजेच हे पीठ आपलं अगदी व्यवस्थित वाफवलं गेलेलं आहे। थोडं सुरी घालून आपण चेक करूया। तर बघा सुरीला अजिबात बॅटर लागलेलं नाही आहे, म्हणजेच हे पीठ आपलं व्यवस्थित शिजलेलं आहे। आता हा डबा आपण काढून घेऊया। गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आहे आणि याला थोडंसं थंड करून घेऊया। आता थंड झाल्यानंतर सुरीच्या मदतीने याच्या कडा आपण मोकळ्या करून घेऊयात आणि आता एका चॉपिंग बोर्डवर हे मी पालथं केलं तर तुम्ही बघू शकता या वड्याचं मिश्रण आपलं अगदी व्यवस्थित बाजूला झालेलं आहे। आता हे आपण चौकोनी आकारामध्ये कट करून घेणार आहोत।
चौकोनी आकारामध्ये कट केल्यानंतर तुम्ही अशाच या वड्या तळू शकता, पण इथे मी याला त्रिकोणी आकार देते आहे, तर त्याच्यामधून मी एक काप दिलेला आहे आणि मस्त त्रिकोण आकार याला तयार झालेला आहे। तर अशाच पद्धतीने इथे मी सगळ्या वड्या कट करून घेतलेल्या आहेत। आता आपण त्या तळून घेऊया। तर त्यासाठी कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेले आहे। तेल आपल्याला व्यवस्थित गरम करून घ्यायचे आणि त्यानंतर यामध्ये या वड्या सोडायच्या आहेत। तर मावेल इतक्या वड्या मी यामध्ये सोडून घेतलेल्या आहेत आणि आता मध्यम आचेवरती या आपल्याला व्यवस्थित कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। एकदा तेल चांगलं तापून घेतलं की नंतर गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम करायची आणि मध्यम आचेवरती या वड्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत, म्हणजे त्या छान आतपर्यंत तळल्या जातात आणि मस्त कुरकुरीत अशा तयार होतात। या वड्या तळण्यासाठी साधारणतः एक 7 ते 8 मिनिटे लागतात। तर बघू शकता इथे आपल्या वड्यांचा रंग पूर्ण बदललेला आहे आणि मस्त कुरकुरीत अशा त्या दिसत आहेत। तर आता मोठी झारीच्या मदतीने त्या मी काढून घेते आहे। तर इथे बघू शकता अगदी मस्त कुरकुरीत अशा वड्या तयार झालेल्या आहेत। अशाच पद्धतीने आपण उरलेल्या वड्या देखील फ्राय करून घेणार आहोत। तर इथे मी सगळ्या वड्या तयार करून घेतलेल्या आहेत, तळून घेतलेल्या आहेत। तर बघू शकता रंगही अगदी सुरेख आलेला आहे आणि तुम्हाला दाखवते मी ही वडी एक तोडून दाखवते। तर किती मस्त वरून अगदी कुरकुरीत दिसते आणि आतूनही अगदी मस्त खुसखुशीत अशी झालेली आहे। ही वडी अजिबात घशामध्ये अडकल्यासारखी लागत नाही। अगदी तुम्ही नुसती तेलावरती जरी परतून घेतली तरीही ही खूप छान लागते। तर तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी सपनाज किचनला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। भेटूयात अशाच एका मस्त रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।